नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर 16 तारखेच्या मार्केटसाठी आपण डेटा अनालाइज करतोय. 15 तारखेला काय झालं, दिवसभर कशा पद्धतीची मुवमेंट होती, ते आपण या ठिकाणी अनालाइज करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, रिटेल क्लायंटच्या ज्या 4 लाखाच्या पोझिशन्स होत्या ना, त्या 3,25,000वर आल्यात. ऑलमोस्ट 80,000 पोझिशन्स त्यांनी ज्या पॉझिटिव्ह साईडला होत्या त्या कमी केलेल्या आहेत. तर आज मार्केट तुम्ही बघितलं असेल, आज थोडीशी पॉझिटिव्ह साईडला रॅली झाली. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की एक फ्री फ्लो मार्केटला चान्स आहे, कारण जे प्रो प्लेयर होते ना, ते प्रो प्लेयरनी त्यांचे हात थोडेसे आखुडते घेतले होते आणि कॉल लॉंग्स केले होते. तर त्याचं काय रिझन होतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं की हे थोडंसं न समजण्याच्या पलीकडे आहे. तर एफ-आयजनी अजून फार पोझिशन्स कमी केल्यात असा त्याचा अर्थ नाहीये. जे कॉल शॉर्ट्स होते ते थोडेसे कमी केलेत, ठीक आहे. जे पुट लॉंग होते ते पण वाढवलेले आहेत. याचा अर्थ असा नाहीये की ते एकदमच पॉझिटिव्ह झालेले आहेत. अजूनही सुद्धा डेटा निगेटिव्हच आहे. डेटा थोडासा साईडवेज टू निगेटिव्ह धरायला काय हरकत नाही. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं की जी आपली एक्सपायरी आहे ती 25,200च्या लेवलला होऊ शकते. आणि तो जो सपोर्ट तोडायची गोष्ट आहे ती आपल्याला नक्की इन फ्युचर आपल्याला ती बघायला मिळेल आणि 25,000चा जो सपोर्ट आहे तो तुटलेला दिसेल. पण आता उद्या परवा साठीचं जे मार्केट आहे ते साईडवेजच आपण त्या ठिकाणी प्रिडिक्ट करतोय, ठीक आहे. साईडवेज टू निगेटिव्ह मुवमेंट आहे. एक्सपायरी 25,200च्या आसपास होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. आता याच्यासाठी रिझन जे आहे ते आपण जाणार आहे चार्टवर. निफ्टीचा जो चार्ट आहे तो बघू शकता. मी काही 2 लाईन त्या ठिकाणी हे केलेल्या आहेत आणि या मागच्या एक्सपायरीला पण त्या असतात मित्रांनो. तर ओपन पासून म्हणजे ज्या ठिकाणाहून एक्सपायरीची सुरुवात होते तो जो लो आणि हाय आहे त्याच्या जो मिडल जो डिस्टन्स आहे ना, तिथं मेजॉरिटी ऑफ एक्सपायरी होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. त्याचं रिझन असं आहे की हे जेवढं पण मार्केट आहे ना, हे सगळं ऑप्शन सेलर डॉमिनेटेड मार्केट आहे. आणि जोपर्यंत मार्केट वर खाली होणार नाही आणि त्यामध्ये रिटेलर गुंडाळला जाणार नाही तोपर्यंत मार्केट त्या अँगलनी ते मूव्ह करत असतात. आता रिटेलरला पॉझिटिव्हला टाकला इकडे 25,200चा सपोर्ट देऊन आणि मार्केट खाली आणलं. खालच्या साईडला पुट शॉर्ट्स केले. मार्केट थोडंसं साईडवेज ठेवून मस्त प्रॉफिट खाण्याचं जे प्लॅनिंग असतं मोठ्या प्लेअरचं ते कंटिन्युअस चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअस फसत असता. आपल्याला हे जे मुवमेंट आहे ना, या 25,300 पासून 25,000 41 25,000 ह्याने आपल्याला काय फार फरक नाही पडत मित्रांनो. आपल्याला आहे ना, आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती अशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे ना, की हे जे मोठे मुवमेंट आहे म्हणजे 200-400 पॉईंट वर खाली काही फरक पडत नाही. मी तुम्हाला एक ट्रेड दिला होता, 25,400चा कॉल विका बोललो होतो आणि 25,400चा कॉल विकून 25,500चा घ्यायला लावला होता. तर नेट टू नेट आहे ना, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 10 ते 12 पॉईंटचा डिफरन्स आलाय, ठीक आहे. 10 ते 12 पॉईंटचा डिफरन्स आलाय. तुम्ही बघू शकता 25,400चा जो कॉल होता तो 17 तारखेची जी एक्सपायरी आहे त्यामध्ये या ठिकाणी तोही मेजॉरिटी ऑफ खालीच आलेला आहे मित्रांनो. तोही तुम्ही बघू शकत असाल तर तो खालीच आहे. 8.9% तो खालीच आहे. तर अशा पद्धतीचा मी ट्रेड तुम्हाला दिला होता सेल साईडला. तर तो पण एक चांगल्या पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला बघायला मिळाला असेल. आज 15 तारखेची एक्सपायरी होती, साधारण 40-45 रुपयाच्या आसपास तो होता. तिथून तो खालीच आलेला आहे. म्हणजे मार्केट जरी वरती आहे तरी तुमचा जो कॉल आहे म्हणजे जो तुम्ही सेल केलेला कॉल आहे तो खाली आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे मूव घेऊन छोटे छोटे फंड्स जमा करून आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिटेबल 200% बनता येईल. मार्केटची डायरेक्शन आहे ती साईडवेज आहे. उद्यासाठीचं जे प्रिडिक्शन आहे साईडवेज टू निगेटिव्ह आहे. जरी आज मार्केट वर गेलेला असेल तरी थोडासा डेटा अजूनही निगेटिव्ह आहे. प्रोनी थोडेसे हात आखडते घेतलेले आहेत आणि पॉझिटिव्ह साईडला त्यांचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर एफ-आय स्टील निगेटिव्ह, रिटेल प्लेयर पॉझिटिव्ह, अशा पद्धतीचं हे काम आहे. प्रो मुळे थोडीशी गडबड झालेली आहे. तर प्रोचं काय मेंटॅलिटी आहे ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे उद्याच्या दिवशी. आणि प्रो थोडंसं इम्पॉर्टंट प्लेअर आहे या सगळ्या ह्याच्यात आणि पोझिशन्स फार थोड्या हेवी आहेत. 10 लाखाच्या आसपास त्यांच्या पोझिशन्स आहेत.
ठीक आहे. कम्पेअर टू एफ आयज आता ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये गेममध्ये नाहीच आहेत असा त्याचा अर्थ आहे, की मार्केटमधून जेव्हापासून जेन स्ट्रीट झाले त्यांचं वॉल्यूम ड्रास्टिकली कमी झाले. ऑलमोस्ट 50% ते वॉल्यूम कमी झालेलं आहे मित्रांनो. तर आजही फार हेवी क्वांटिटी अपेक्षित होत्या, पण त्यांनी त्या कमी केल्यात वाढवण्याच्या जागी. ते 20-30% ऍटलिस्ट त्यांनी वाढवायला पाहिजे होत्या, जे रिटेलरने वाढवलेलं आहे. आणि प्रो पॉझिटिव्ह झालेलं आहे. मार्केट साईडवेज टू निगेटिव्ह डेटा सांगतोय. व्हॉलेटिलिटी राहू शकते, कारण कोणीच प्लेयर अलाइन नाहीये. म्हणजे रिटेलर पॉझिटिव्ह म्हणतोय, प्रो पॉझिटिव्ह म्हणतात, एफ-आयज निगेटिव्ह म्हणतात. तर मार्केट दोन्ही साईडला राहून एक साईडवेज एक्सपायरी आपल्याला एक्सपेक्टेड आहे. तर हे झालं एक्सपायरीचं. मी तुम्हाला डेटा शेअर्स आपले जे स्टॉक्स आहे त्याच्यावर पण बोलत असतो. आपले जे स्टॉक्स आहेत ना मित्रांनो, ते एकदम रॉकेट झालेले आहेत. मी तुम्हाला बॉस दिला होता. बॉस साधारण 30-33 हजाराच्या आसपास दिला होता. तिथून बघितलं असेल ना तुम्ही, ऑलमोस्ट 38,300 वर गेलेलं आहे. आणि ही जी मुवमेंट आहे ना, मॅजिक आहे, सिम्पली मॅजिक आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकत असाल तर हे बघा, 30,000वरून फक्त आणि फक्त अप ट्रेंड. ह्याच्यापेक्षा चांगला स्विंग ट्रेड काय असू शकतो का? 32,000पासून 38,000ची नॉनस्टॉप मुवमेंट आहे, फक्त आणि फक्त 8 ते 10 दिवसामध्ये. 30,000 व 8,000 फार मोठी मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. युनोमिंडा 1000च्या लेवलला आपण हे केला होता, ठीक आहे. 1000पासून आता 1108 रुपयावर आहे. कम्प्लीट पॉझिटिव्ह मुवमेंट तुम्हाला बघायला मिळाली असेल या ठिकाणी. थोडेसे डाऊन साईड आली होती त्याच्यामध्ये, पण जे स्टॉक चांगले आहेत ना, मोठे स्टॉक्स आहेत ज्याच्यात व्हॉल्यूम जास्त आहे, त्याच्यामुळे थोड्याशा अशा गोष्टी होऊ शकतात. पण ज्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम कमी आहे ते स्टॉक एकदम रॉकेट होतात. तर हा आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजी. हा 14,000वर मी तुम्हाला रिकमेंड केला होता. 14,000पासून हा ऑलमोस्ट आता 16,000वर त्या ठिकाणी जाऊन आलेला आहे. ठीक आहे. 15,800 वर ट्रेड करतोय. त्याच्यानंतरून आपला हा आशापुरा माइन केम, सिम्पली मॅजिक 380 ला रिकमेंड केला होता. 380 पासून हा एकदम खतरनाक खतरनाक 533 रुपयापर्यंत गेलेला आहे. आजच 10%ची मुवमेंट झाली, हे बघू शकाल तुम्ही. प्युअर मॅजिक. तर हे मित्रांनो तुम्हाला शिकायचं असेल ना, तर तुम्हाला चॅनलला फॉलो करावं लागेल. एक अशी हिंट तुम्हाला या व्हिडिओतून देईल की जी तुम्हाला तुमचं लाईफ चेंज करू शकते, अशा पद्धतीचे आहे. तर आता मित्रांनो, हे तुम्ही बघू शकत असाल व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर, हे 5 मिनिटचा टाइम फ्रेम आहे. तुम्ही हे 1 मिनिटवर घेऊन गेले की तुम्हाला इंट्राडे स्टॉक पकडता येईल. इंट्राडे स्टॉक. आता हे जे मोठे व्हॉल्यूम आहेत ना, मी लॉजिक सांगतोय, हे जे मोठे व्हॉल्यूम येतात ना, हे मोठे व्हॉल्यूम रिटेलरची लायकी नाही, रिटेलर नाही करू शकत. त्याच्यात कोणीतरी मोठा प्लेअर घुसलेला आहे, ठीक आहे. आणि तो कधी घुसतो, कसा घुसतो, हे समजण्यासाठी आपल्याला 300चं टार्गेट आहे. 300 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. मी जस्ट एक बेसिक हिंट देऊन ठेवतोय. हे तुम्हाला एका मोठ्या पेड कोर्स मध्ये पण नाही भेटणार. जे 20-20, 50-50 हजार घेतात, ते लोक पण तुम्हाला हे एवढं ओपनली नाही सांगू शकत, कारण एक सिक्रेट आहे. हे व्हॉल्यूम सिक्रेट आहे. 1 मिनिटचा टाइम फ्रेम आहे. ह्याच्यामध्ये काही चेंजेस दिसतात. हे चेंजेस कसे ऑब्झर्व करायचे आणि कुठली ती मुवमेंट आहे की इथूनच तो अपसाइड घेईल आणि कशा पद्धतीने होईल, नाहीतर तुम्ही अडकू शकाल इथं. ठीक आहे. हे जे साईडवेज आहे ना, ह्याच्यात तुम्ही अडकाल आणि त्या हिशोबाने ते कार्यक्रम चालूच राहील. हा एक स्टॉक होता, पण हा पेनी स्टॉक होता, जस्ट वॉच लिस्टला होता, आम्ही कोणाला शेअर केला नव्हता. पण हा एवढा खतरनाक मूव आहे की याला अप्पर सर्किट आहे, कंटिन्युअस अप्पर सर्किट आहे. ह्याच्यामध्ये पण ते सेम लॉजिक आहे. काय मॅजिक आहे हे तुम्ही इथं आयडेंटिफाय करा. मी फक्त हिंट देऊन सोडलेलं आहे. मी तुम्हाला ऍक्च्युअल जे क्लू आहे किंवा फॅक्ट आहे ते तुम्हाला मी 300 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर शेअर करणार आहे मित्रांनो. तर आजच सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या मित्रांना सांगा की भाऊकडे काहीतरी मॅजिक आहे आणि भाऊ तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. तर ही मॅजिक पाहिजे असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आशापुरा माइन केम, कम्प्लीट मॅजिक, कम्प्लीट मॅजिक. 5 दिवसात 15%, 1 मंथ मध्ये 36.98%. आणि हा आपण ह्याच्या पण खाली रिकमेंड केला होता. म्हणजे जिथून तो शूट होणार आहे ना मित्रांनो, हीच ती लेवल आहे 380-390 ची.
ह्याच लेवल पासून आपण तो दिला होता. आणि माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही माझे स्टेटस बघत असाल तर तुम्हाला हा स्टॉक तुम्हाला 100 वेळा मी आठवतोय का म्हणून मी तुम्हाला स्टेटसला टाकलेला आहे. तर आय होप तुम्हाला काहीतरी इन्साइट मिळत असेल आणि डेटा ॲटलिस्ट थोडा थोडा तुम्ही ॲनालिसिस त्याचं करून फायदा घेत असाल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच इंटरेस्टिंग ॲनालिसिससाठी. तर थँक्यू मित्रांनो.